पालघर जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा भात शेतीला मोठा फटका बसला। पालघर जिल्ह्यातल्या शेकडो हेक्टर जमिनीवर पेरणीनंतर रोपणी केलेली भाताची रोपं ही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचं सांगण्यात येतंय। कारण आता दुबार पेरणी करता येईल अशी वेळही शेतकऱ्यांच्या हातात राहिलेली नाही। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत। पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यातील लाखो वीज ग्राहक गेल्या 48 तासांपासून अंधारात आहेत। पालघर जिल्ह्यातल्या पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या परिसरांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून बत्ती गूल झाली होती। वादळी वारा आणि पावसाचा फटका बसल्यामुळे या जिल्ह्यातील वीज वाहिन्या या कोलमडून पडल्या आहेत। त्यामुळे पालघर जिल्ह्यातल्या शेकडो गावांमधला वीज पुरवठा गेल्या 48 तासांपेक्षा जास्त काळ हा खंडित झाला होता। महावितरणने पावसाळ्याआधी दुरुस्तीची कामं न केल्याचाही वीज पुरवठ्याला फटका बसला आणि त्यामुळे पालघरच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे।